सांगली पर्जन्यमान आकडेवारी तफावतीबाबत माजी खासदार संजय काका पाटील यांची शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट, सखोल चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन। तासगाव तालुक्यात 22 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। अनेक शेतकऱ्यांनी हजारो रुपये पीक विम्याच्या प्रीमियम कोटी भरले आहेत। अतिवृष्टीच्या निकषांपेक्षा सुद्धा अधिकचा पाऊस या दिवशी झाला होता। मात्र तालुक्यातील सर्कलच्या ठिकाणी असलेल्या पर्जन्यमापक केंद्रातून सदर दिवशीची वेगवेगळी आकडेवारी कृषी विभागाला सादर करण्यात आली होती। पर्जन्यमापक केंद्रावरील आकडेवारीचा उपयोग पुनर्रचित हवामान आधारित द्राक्ष पीक आंबिया बहार योजना 2025 अंतर्गत नुकसान भरपाईसाठी केला जात असल्याने एका दिवशीच्या वेगवेगळ्या आकडेवारीमुळे अनेक शेतकरी पीक विमा रकमेच्या संरक्षणापासून वंचित राहणार होते आणि ही रक्कम सुमारे 15 कोटी रुपयापर्यंतची आहे। तासगाव तालुक्यातील विशेषतः विसापूर आणि येळावी सर्कलमधील आकडेवारीमध्ये तफावत आहे। सांगली जिल्ह्यातील हवामान केंद्र सर्वच पर्जन्यमापक केंद्राची तांत्रिक तपासणी होणं गरजेचं आहे। या सर्व घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आज माजी खासदार संजय काका पाटील यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय मैनाक घोष यांच्याकडे केली आहे। जिल्हाधिकारी यांनी या सर्व घटनेची सखोल चौकशी करण्याचे मान्य केलं आहे। तसेच या संदर्भात कृषी विभाग आणि संबंधित पर्जन्यमापक चालक यांची शेतकऱ्यांसह संयुक्त बैठक घेण्याचे मान्य केलं आहे, अशी माहिती पंचायत समितीचे सदस्य उमेश पाटील यांनी दिली। आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांना भेटलेल्या शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य शशिकांत जमदाडे, तासगाव पंचायत समिती सदस्य महेश पाटील, प्रमोद शेंडगे, आर.डी. पाटील, संदीप पाटील, कौस्तुभ पाटील, गणेश पाटील, अमित पवार, साहिल एकोंडे, महेश ढेबे, आशिष पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, तासगाव।